मी सरिता कौशिक झिरो अवर मध्ये आपलं स्वागत करते। झिरो अवर म्हणजे चर्चा जनहिताची। आजचा दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उत्साह वाढवणारा ठरलाय। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात कळीचा मुद्दा ठरलेल्या नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार झालंय। उद्या 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाला सुरुवात होणार आहे। ठाकरे गटाने हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे जावं अशी विनंती केली होती, तर ठाकरे गटाला दिलासा देणारी दुसरी बातमी आहे थेट जमिनीवरून दसरा मेळाव्याची। शिंदे आणि ठाकरे गटात दसरा मेळावा शिवतीर्थवर अर्थात दादरच्या शिवाजी पार्कवर घेण्याबाबत रंगलेल्या स्पर्धेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली आणि शिंदे गटाने क्रॉस मैदानासाठी अर्ज करत एकंदरीत या चर्चेलाच पूर्णविराम दिलाय। त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला। रोजच्या या लढ्यात ठाकरे गटासाठी हा एका परीनं संघटनात्मक पातळीवर नैतिक विजय मानला जाऊ शकतो। आज खरं तर ठाकरे गटासाठी 4 स्तरावर घडामोडी होत होत्या। कोर्ट, संघटन, राजकीय आणि वैयक्तिक असे सर्व मोर्चे आज उघडले होते। आपण या चारही बद्दल आजच्या या भागात सविस्तर बोलणार आहोत। परत वळूया सुप्रीम कोर्टाकडे। गेल्या वर्षी शिवसेनेतल्या फुटीनंतर कोर्टात लढाई सुरू असताना नबाम रेबिया केसचा संदर्भ देण्यात आला होता। उद्यापासून होणाऱ्या या सुनावणीत या प्रकरणाची रूपरेषा ठरवली जाणार असल्याची माहिती आहे। जर विधानसभा अध्यक्षांना अविश्वास नोटीस आली असेल तर त्याच अध्यक्षांना सदस्यांची अपात्रता ठरवण्याचे अधिकार आहेत का याचा फैसला म्हणजेच नबाम रेबिया केस। तसेच शिवसेना आणि पाठोपाठ राष्ट्रवादीच्या बाबतीत जे घडले त्या पार्श्वभूमीवर देशाच्या भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असेल। अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिल्यानंतर उपाध्यक्ष झिरवाळ यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार आहे की नाही याचे उत्तर सुनावणीतून मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह 17 फेब्रुवारी 2023 ला एकनाथ शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज देखील सुनावणी झाली नाही। गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी होऊ शकलेली नाही। दसरा आणि शिवाजी पार्कवर शिवसेनेचा मेळावा हे समीकरण मात्र ठरलेलं। गेल्या वर्षापासून शिवसेनेतल्या फुटीनंतर शिवाजी पार्क उद्धव ठाकरेंकडे जाणार की एकनाथ शिंदेंकडे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असते। गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार याचा वाद हायकोर्टात गेला होता। तेव्हा कायदेशीर लढाईत ठाकरे गटानं बाजी मारली होती, पण तेव्हा चिन्ह आणि पक्ष कोणाचा हा निर्णय व्हायचा होता। आता तो निर्णय झालाय। दोन्ही म्हणजेच पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आलाय। पण एकीकडे मैदानासाठी अर्ज केल्यावरही नंतर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सामोपचाराच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा मुंबईच्या क्रॉस मैदानावर होणार असे आज त्यांनी सांगितले। याच दसरा मेळाव्या संदर्भात आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला प्रश्न होता, शिंदे गट शिवाजी पार्क ऐवजी क्रॉस मैदानावर दसरा मेळावा घेणार, याचा फायदा कुणाला होईल? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? ही जी सामोपचाराची भूमिका शिंदे गटानं घेतली आहे त्याचा नक्की फायदा कोणाला होणार हे तुम्हाला सांगायचं होतं। महाविकास आघाडी सरकार पाडण्यापासून ते शिवसेना राष्ट्रवादी पक्ष फुटण्यापर्यंत महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेशातील सत्ता बदलात अनेक साम्यस्थळ आहेत। नबाम रेबिया हे अत्यंत गुंतागुंतीचे प्रकरण। या प्रकरणाचा निकाल महाराष्ट्रासाठी इतका महत्त्वाचा का आहे? आमचे दिल्लीतले प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षातला सर्वात कळीचा मुद्दा नबाम रेबिया प्रकरणी फेरविचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय तयार।
7 न्यायमूर्तींचं घटनापीठ करणार सुनावणी. उद्या सुप्रीम कोर्टात निर्देशांसाठी या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणाचा कामकाजात समावेश करण्यात आलाय. अविश्वास प्रस्तावाच्या एका नोटिशीनं पीठासीन अध्यक्षांचे हात बांधले जाणार का? अपात्रतेची कारवाई त्यांना करता येणारच नाही का? याबाबतचं अंतिम भाष्य या घटनापीठाकडनं अपेक्षित असेल. उद्या 12 तारखेला हे मॅटर 7 जजेस समोर सुप्रीम कोर्टात येईल डायरेक्शनसाठी. म्हणजे सुरुवात उद्या त्याची होईल. उद्या हिअरिंग होणार नाही, पण उद्या 7 जजेस समोर त्याची सुरुवात होईल. त्याला 1-2 वर्षही लागतील त्या सुनावणीला, पण उद्या त्याची सुरुवात होईल. हे आता महाराष्ट्र पुरतं तर फक्त अभ्यासापुरतंच राहिलं. 7 न्यायमूर्ती हे कन्सिडर करतायत हे प्रकरण, हे निश्चित झालंय. ते कधी होईल हे आपल्याला कन्सिडर करताय ते निश्चित झालंय. त्याच वेळेस चीफ जस्टिसांनी सांगितलंय. त्यामुळे उद्या 7 न्यायाधीशांपुढे हे प्रकरण असणार. महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. तेव्हापासून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात या नबाम रेबिया प्रकरणाचा वारंवार उल्लेख होतोय. घटनापीठानं आधी याबाबत फैसला करावा अशी मागणी ठाकरे गटानं केली होती, पण याबाबत आपण सुनावणी दरम्यान निर्णय घेऊ असं कोर्टानं म्हटलं होतं. नंतर निकालात त्याची आवश्यकता नमूदही केली गेली होती. नबाम रेबिया निकाल इतका महत्वाचा का आहे? 2016 साली अरुणाचल प्रदेशमधल्या नबाम रेबिया प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं एक निकाल दिला होता. स्वतःवरील अविश्वास प्रस्तावाची नोटीस प्रलंबित असताना विधानसभा अध्यक्ष अपात्रतेची कारवाई करू शकत नाहीत, हे या निकालात नमूद होतं. एकनाथ शिंदेंच्या बंडाची स्क्रिप्ट याच नबाम रेबिया निकालाचा आधार घेत उभी राहिली होती. बंड करायचं आणि अपात्रतेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना एक अविश्वासाची नोटीस पाठवायची, ही ती रणनीती. अशा एका नोटिशीनं अध्यक्षांचे हात बांधून पक्षांतर बंदी कायद्याला हरताळ फासला जाऊ शकत नाही, हा ठाकरे गटाचा युक्तिवाद होता. त्याचमुळे नबाम रेबिया प्रकरणाचा पुनर्विचार आवश्यक आहे, असं ठाकरे गट वारंवार म्हणत होता. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात युक्तिवाद करताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणत होते, हा पायंडा घातक आहे. भविष्यातल्या घटना रोखण्यासाठी याचा विचार करा. नबाम रेबियाचा फेरविचार त्यासाठी आवश्यक असल्याचा युक्तिवादही त्यांनी केलेला होता. 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाचं कामकाज कधीपासून सुरू होतंय हे बघावं लागेल. ते 2024च्या निवडणुकीआधी होतंय का याची देखील उत्सुकता असेल. अर्थात निकाल काहीही आला तरी महाराष्ट्राच्या सरकारवरती त्याचा परिणाम होणार नाहीये, कारण या सगळ्या संदर्भात भविष्यातल्या घटना रोखण्यासाठी हे प्रकरण आता सुनावणीस येत आहे. याचा फायदा उद्धव ठाकरेंना होणार नाहीये, पण पुढे जर कोणी असं जर नबाम रेबियाचं कारण वापरलं आणि असं प्रोसेसला थोडं हे केलं तर सुप्रीम कोर्टाला वाटतंय की त्या नबाम रेबिया ही 5 जजेसची जजमेंट होती. आता ती उलटवायची असली, बरोबर करायचं असलं ते तर तुम्हाला 7 जजेस लागतील. तर उद्या 7 जजेस बसणार आहेत आणि त्याची सुरुवात होणार आहे. सुनावणी डिटेलमध्ये नाही होणार, पण त्याचं एक सुरुवात होणार आहे. 2016 मध्ये नबाम रेबियाच्या निकालानं भाजपचा अरुणाचल प्रदेशमध्ये सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न फसलेला. राष्ट्रपती राजवट पुन्हा स्थापित करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते. नंतर महाविकास आघाडीचं सरकार पाडून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यास याच नबाम रेबिया निकालाचा आधार घेतल्याचं स्पष्ट झालं. आता या ऐतिहासिक निकालाचाही पुनर्विचार सर्वोच्च न्यायालयात होताना दिसतोय. 0 आवरसाठी प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. 30 ऑक्टोबर 1966 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला होता. तेव्हापासून सुरू असलेल्या या दसरा मेळाव्याच्या परंपरेला यंदा 58 वर्षे पूर्ण होतील. 2021 पर्यंत एक पक्ष, एक नेता, एकच दसरा मेळावा आणि शिवतीर्थ हे एकमेव मैदान असं चित्र होतं. पण गेल्या वर्षीपासून शिवसेनेतल्या गटबाजीमुळे 2 दसरा मेळाव्यांचा नवा पायंडा पडलाय. शिवतीर्थावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माघार घेतल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरे गटावर जोरदार टीका केली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेना प्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही, असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी केलाय. बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारवलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी
या मंडळींनी बाटवले आहे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे असाही टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. मात्र गेल्या खेपेला बीकेसीला दसरा मेळावा घेतलेल्या शिंदेंनी यावेळी तुलनेनं छोटे असणारे क्रॉस मैदान का निवडले हा प्रश्नच आहे. यावरूनही नक्कीच राजकारण होणार हे सांगायची गरज नाही. शिवसेनेच्या या दसरा मेळाव्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न माहितीचे. शिंदे गट शिवाजी पार्क ऐवजी क्रॉस मैदानावर दसरा मेळावा घेणार, याचा फायदा कुणाला होईल? संदेश पाटील युट्यूब वरून सभा कुठेही होऊ द्या, तुफान गर्दी ही ठाकरेंच्या सभेला होणार. फेसबुक वरून अशोक जोशी, संघर्ष टाळण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य आहे. फेसबुक वरूनच मयूर घोडे, शिंदे गटाचा वाचन मेळावा असतो, दसरा मेळावा हा फक्त शिवसेनेचाच असतो. इंस्टाग्राम वरून नागेश ढेपे, दोन्ही पक्षांना फायदा तोटा होत राहील. राजकारण बाजूला ठेवून मराठी माणसाचं हित पहा, नाहीतर मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होईल. दोन्ही शिवसेनेमध्ये नेतृत्वावर टीका होत असताना दोन्ही गटांमध्ये वैयक्तिक पातळीवर देखील निशाणा साधण्यात येतोय. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी एकनाथ शिंदेंना मारण्याचा कट रचल्याचा आरोप करूनही खळबळ उडवून दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांचं नक्षलवाद्यांकडून एन्काउंटर केलं जाणार होतं असा गौप्यस्फोट गायकवाडांनी केलाय. शिंदेंना जेव्हा जीवे मारण्याची धमकी आली तेव्हा तत्कालीन गृहमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी सुरक्षा देण्याबाबत बैठक सुरू होती. मात्र मातोश्रीवरून फोन आला आणि एकनाथ शिंदेंना Z+ सुरक्षा देऊ नका असं सांगण्यात आलं असा दावा वेगवेगळ्या पद्धतीनं आधीही समोर आलाय. तोच धक्कादायक दावा आज परत संजय गायकवाडांनी करत अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तर कालपासूनचा दुसरा हल्लाबोल म्हणजेच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या दादा भुसेंवर केलेले आरोप. शेकडो कोटींच्या मेफेड्रोन ड्रग्ज प्रकरणातील फरार प्रमुख आरोपी ललित पाटीलला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिवसेना नेते दादा भुसेंनी प्रशासनाला फोन केल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. मंत्री दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा, खरी माहिती समोर येईल असा दावा सुषमा अंधारेंनी केलाय. तर आरोप सिद्ध न झाल्यास सुषमा अंधारेंवर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं दादा भुसेंनी स्पष्ट केले होते. त्यात आज मात्र उद्धव ठाकरे हे त्याच ललित पाटीलला शिवबंधन बांधत असल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यात दिसणारे दादा भुसे हेच ललित पाटीलला घेऊन आले होते असा दावा करत उबाठा सेनेनं ही सारवासारव केली आहे. राज्यातल्या एका मंत्र्यावर गंभीर आरोप होत असल्यामुळे नक्की काय पुरावे आहेत हे महाराष्ट्राला जाणून घ्यायला आवडेलच. तो प्रयत्न आरोप करणाऱ्या सुषमा अंधारेंकडे एबीपी माझानं केलाय, तो बघूया. आता आपल्यासोबत सुषमाताई अंधारे आहेत. ताई, तुम्ही दादा भुसेंचं या सगळ्या ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग आहे, कुठेतरी त्यांचं तुम्ही नाव घेतलेलं आहे. काय तुमच्याकडे असे पुरावे आहेत की थेट तुम्ही दादा भुसेंचं यामध्ये कुठेतरी इन्व्हॉल्वमेंट आहे असं नाव घेतलं? पुन्हा शिंदे गट आमदार मंत्री आणि त्यातले त्यात नाशिक असे जर सगळे कनेक्शन येत असतील तर नाशिकमधला शिंदे गटाचा मंत्री कोण? तर दादा भुसे. तर भुसे साहेबांची एकदा कॉल रेकॉर्ड चेक करायला काय हरकत आहे? जेव्हा तुम्ही एखाद्याचं नाव घेता तुमच्याकडे काहीतरी आहे का, म्हणजे काय बेस आहे का फक्त तुम्ही राजकीय आरोप करण्याचा प्रयत्न करताय? मी अजिबात राजकीय आरोप करत नाहीये. मी पुन्हा सांगते की दादा भुसे यांना मी एकदाही व्यक्तिशः भेटलेली नाही. कुठेही कसलेही माझे आणि त्यांचे राजकीय हितसंबंध दुखावले गेलेले नाहीत. माझे अत्यंत चांगले संबंध भाजपातल्याही लोकांशी आहेत, शिंदे गटातल्याही लोकांशी आहेत, अगदी भरत गोगावले वगैरे अनेक. तर मला काही
काही माझ्याकडे काही गेन करण्याचं काही कारणच नाहीये, काही संबंध नाहीये. माझा तो मतदारसंघही नाही, काय संबंध असू शकतो माझा? माझं सरळ साधं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की अरे बाबा, जर नाशिक आणि शिंदे गटाचा मंत्री असे जर कनेक्शन येत असतील तर नाशिकचे मंत्री कोण आहेत? शिंदे गटाचे भुसे आहेत. जसं तुम्ही नाव घेतलं, त्यांच्यावर आरोप केले, तर असं या तपासामध्ये तुम्ही सहकार्य करून ते सगळे पुरावे पोलिसांना देणार आहात का? असं आहे दादा. आणि जो पुरावे दाखवत होते बिचारे नवाब मलिक, नंतर त्यांचा काय हश्र झाला बरं, हेही सगळ्यांनी बघितलं. जेव्हा खरंच अशी वेळ येईल तेव्हा त्याही गोष्टी घेऊन पुढे येता येईल. ताई, तुमचे सोर्स किंबहुना तुमच्याकडे जे पुरावे आहेत त्याच्या आधारे फक्त दादा भुसेंचंच नाव आहे का अजून कुठले त्याच्यामध्ये मंत्री आमदारांचा सहभाग आहे? मी पुन्हा एकदा सांगते की दादा भुसे नाशिकचा संबंध येतोय, शिंदे गटाचा मंत्री आहे असं धंगेकर सांगतात आणि नानाभाऊ नाशिकमध्ये जाऊन प्रेस घेतात. माझं असं म्हणणं आहे की असं गोल गोल घुमण्यापेक्षा नाशिकशी संबंधित कोण आहे शिंदे गटाचे मंत्री? दादा भुसे. तर ठीक आहे बाबा, दादा भुसेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. मी स्वागत करते दादा भुसेंचं की ते चौकशीला सामोरे जायला तयार आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. सध्या शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये वेगवेगळ्या स्तरावरून आरोप प्रत्यारोपांचा पाऊस सुरू आहे, तर दुसरीकडे कायदेशीर लढाईलाही जोर चढलाय. या सर्वच गोष्टींबाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब. आपल्या 0 आवर मध्ये आपण त्यांचं गेस्ट सेंटरला जाऊन स्वागत करूया. अनिलजी, आपलं स्वागत आहे 0 आवर मध्ये. खरं तर आज सुप्रीम कोर्टानं एक मोठा नैतिक विजय आपण ज्याला म्हणू शकतो तो तुमच्या पक्षाला मिळालेला आहे. मात्र याचा फायदा शिवसेनेला नक्की कुठं होणार की कॉन्स्टिट्यूशन बेंच नबाम रेबियाला परत एकदा त्याचं अवलोकन करतंय, ती केस परत ऐकून घेतंय? बघा, शिवसेनेने पहिल्यापासूनची जी भूमिका मांडलेली आहे, हे सगळं जे अनकॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट आहे, बेकायदेशीर सरकार, बेकायदेशीर त्यांचं गठन झालेलं आहे, याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन आहे. आणि त्यामध्ये नवाब रबिया जी केस आहे याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, या केसचा मूलभूत गाभा जो आहे तो असा आहे की ज्या वेळेला अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष हे ज्या वेळेला अपात्रतेच्या छायेखाली असतात त्यावेळेला त्यांना सुनावणी घेण्याचा अधिकार आहे की नाही, किंवा त्यांना त्या खुर्चीत बसण्याचा अधिकार आहे की नाही, याच्या बाबतीतली ही केस आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ही केस सुप्रीम कोर्टाने 5 बेंचकडनं 7 बेंचकडे शिफ्ट केलेली आहे. त्यामुळे त्याचा निर्णय लागणं गरजेचं आहे. आणि तो जर निर्णय लागला तर हे आता जे काही आम्ही जे आज अध्यक्षांवरती ज्या वेळेला आम्ही त्यांच्यावरतीच अविश्वास दाखवलेला आहे, त्यांच्यावरती आमचं पिटिशन फाईल केलेलं आहे, आणि अशा वेळेला त्यांनी घेतलेले निर्णय हे कायदेशीर आहेत का बेकायदेशीर आहेत याचा निर्णय या निमित्ताने लागू शकतो. पण खरं बघितलं तर रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्टनं येणाऱ्या काळात 1-2 वर्षात जर ह्याला हा निर्णय आला तर त्याचा आज तुम्हाला म्हणजे काय फायदा होणार? रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट तो लागू होऊ शकेल का? नाही, आम्हाला बघा, आता त्यांनी सरकार तर बनवलेलं आहे, परंतु हे घटनाबाह्य सरकार आहे. आणि ज्या आमदारांनी हे घटनाबाह्य सरकार केलेलं आहे, उद्या समजा निर्णय कधीही लागो, पुढे कधी अशी कारवाई करण्याची वेळ आली तर त्यावेळेला हा रेडी रेफरन्ससाठी हा उपयोग होणार आहे. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही पक्षाचे आमदार अशा प्रकारच्या चुका पुढल्या भविष्यात करणार नाही. आता जो काही निर्णय लागायचा आहे त्याच्या बाबतीमध्ये परवा आमची सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे, त्याच्या बाबतीत आम्ही नक्की जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. म्हणजे अपात्रतेच्या बाबतीमध्ये आता विषय होता नबाम रबिया केसच्या संदर्भामध्ये, त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष हे अपात्रतेची सुनावणी घेऊ शकतात का, किंवा त्यांना काय अधिकार आहेत? ज्या वेळेला त्यांच्यावरती अविश्वास दाखवला जातो त्यावेळेला त्यांचे अधिकार काय, या बाबतीतली ही सुनावणी आहे. खरं तर तुम्हाला तुमचं चिन्ह आणि पक्षाचं नाव तरी भविष्यातला बोला तुम्ही सांगत होतात. हा नाही, पक्षाचं नाव आणि चिन्ह याच्या बाबतीतली सुनावणी तर चालूच आहे.
नक्की पण माझा अपात्रतेची प्रश्न हा सुनावणी होता परवा की आहे. तुम्हाला अध्यक्षांनी उद्या पुन्हा सुनावणी चिन्ह लावलेली आहे. आणि नाव परत मिळेल असा विश्वास आहे का? आम्हाला नक्कीच विश्वास आहे चिन्ह आणि नाव आम्हाला मिळेल. त्याचं कारण सांगतो की आजही तुम्ही बघताय की राष्ट्रवादीचं जे काही प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये अजित पवार गटाने हा दावा केलेला आहे की आमच्याकडे फक्त आमदारांची संख्याच नाही तर आमचे ॲफिडेव्हिट्स जास्त आहेत, आमची घटनेप्रमाणे सगळी रचना आहे, आमचे सदस्य, या सगळ्या गोष्टी त्याच्यात उल्लेखलेल्या आहेत. आमच्या ज्या वेळेला लढाई आमची चालू होती त्यावेळेला देखील आम्ही निवडणूक आयोगाला हेच सांगत होतो. निवडणूक आयोगाने आम्हाला ॲफिडेव्हिट करायला सांगितली. ती 4.5 लाख ॲफिडेव्हिट आम्ही केली, 20 लाख आम्ही सदस्य संख्या नोंदवली. त्या कशाचाही विचार न करता केवळ विधिमंडळाचे सदस्य मोजून पक्ष दिला गेला त्यांना. यावरती सुप्रीम कोर्टाने देखील निरीक्षण नोंदवलं की केवळ विधिमंडळाची किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची संख्या मोजून तुम्हाला पक्ष ठरवता येणार नाही, तर पक्ष सदस्य संख्या, ॲफिडेव्हिट्स, पक्षाची घटना, या सगळ्या गोष्टी देखील बघितल्या पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टी आमच्या बाजूने आहेत आणि म्हणून आम्हाला पूर्ण खात्री आहे की सुप्रीम कोर्टात ही ज्या वेळेला लढाई होईल ती लढाई आम्ही जिंकूच. तुम्ही खरं तर आतुरतेनं सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात जे तुम्ही गेला आहात त्यात नक्की काय पुढे होतं यासाठी थांबला असाल, मात्र ती सुनावणी काही ना काही कारणानं होऊ शकत नाहीये. त्यावर काय प्रतिक्रिया द्याल? नाही, आम्ही सुप्रीम कोर्टात उद्या हेच सांगणार आहोत की अशा पद्धतीने सुनावणी पुढे जाते. जस्टिस डिलेज इज जस्टिस डिनाईड. जेवढा उशीर होतोय तेवढा कायद्यापासून अन्याय होतोय लोकांवरती. आणि त्यामुळे हा प्रश्न केवळ शिवसेनेचाच नाही, या देशातल्या सगळ्या लोकशाही मानणाऱ्या लोकांचा हा विषय आहे. आणि यांचं सगळ्यांची आता अपेक्षा सुप्रीम कोर्टाकडनंच आहेत. कारण विधानमंडळामध्ये तर कायदे पायदळी तुडवले जात आहेत हे तर दिसतंय. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाशिवाय आम्हाला तर दुसरा पर्याय नाहीये. आणि आमचा सगळा आता विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे की न्यायव्यवस्थाच आमच्या प्रश्नामध्ये गंभीर दखल घेऊन आम्हाला न्याय देईल. आज अजून एक गंभीर विषय महाराष्ट्रात परत आला, म्हणजे ह्या आधी सुद्धा हा आरोप किंवा असे दावे करण्यात आलेले आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सेक्युरिटी देऊ नये अशा पद्धतीचा कॉल मातोश्रीतून आला असं परत एकदा आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. काय तथ्य आहे या आरोपमध्ये आणि मातोश्रीमधनं कॉल नक्की कोण केलं? संजय गायकवाड काय म्हणतायत आणि ते किती वाजता बोलतायत याला फार महत्व आहे. महत्वाचं म्हणजे असं आहे की मातोश्रीतना कॉल आलाय, संजय गायकवाडना काय माहिती आहे? त्यांना कोणीतरी असं बोलायला सांगितलं असेल, ते बोलतायत. कारण आता जे काही दुसरे विषय चालू आहेत जे सुषमा अंधारेंनी घेतलेले आहेत याला काही ना काहीतरी प्रत्युत्तर द्यायचं, त्याच्यापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी संजय गायकवाड सारख्या आमदाराला सांगितलं जाते की तू असं बोल. या आधी सुद्धा अशा पद्धती लोकांचं लक्ष मूलभूत प्रश्नापासून विचलित करण्याचा हा मार्ग आहे. नक्कीच. खरं तर हो, मला ऐकू येतंय. मी आपल्याला पुढचा प्रश्न विचारते. खरं तर आज दादा भुसेंवरचे आरोप सुद्धा जर बघितले तर पक्ष म्हणून यात आपण पुढे कसं जाणार आहात? कारण अत्यंत गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केलेले आहेत, मात्र कुठल्याही पद्धतीचं प्रूफ अजून त्या देऊ शकलेल्या नाहीयेत. आपली मागणी काय आहे? बघा, सुरुवातीला हा आरोप सुषमा अंधारे त्यांनी केलेला नाही. हा आरोप केला नाना पटोलेंनी आणि तो सुद्धा केला नाशिकमध्ये. नंतर रवींद्र धंगेकरांनी तो आरोप केला आणि त्यांनी असं म्हटलं की शिंदे गटाचा एक मंत्री. आता शिंदे गटाचा मंत्री नाशिकच्या भागात कोण आहे? तर दादा भुसे आहेत. सुषमाताईंनी काय म्हटलं की दादा भुसे असतील तर त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा. याच्यात मला वाटत नाही की काही चुकीचं आहे किंवा याच्यात कुठला आरोप आहे त्यांच्यावरती. एक प्रश्नचिन्ह टाकून विचारलेला प्रश्न आहे हा की ज्याला संदर्भ नाना पटोलेंनी दिलेला आहे, ज्याचा संदर्भ धनगेकरांनी दिलेला आहे, त्याच्यावरती सुषमा अंधारेंनी हा प्रतिप्रश्न विचारलेला आहे की मग असं असेल तर दादा भुसे हे नाशिकचे एकमेव शिंदे गटाचे मंत्री आहेत.
अजून जर 2-4 असले असते तर गोष्ट वेगळी आहे. आणि त्यांनी विचारलं की त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा. याच्यात त्यांनी त्यांच्यावर काही कुठला आरोप केलाय असं मला वाटत नाही. त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे. आणि जे नाना पटोलेंनी विचारलेलं आहे, धनगेकरांनी विचारलेलं आहे, त्याला जोडून त्यांनी त्याला पुष्टी दिलेली आहे. नक्कीच. खरं तर आज अजून हे एक पुरावे देणं किंवा महत्त्वाचा पुरावे जमा मुद्दा करणं हे पोलिसांचं आपण काम आहे. आज बघितलं तो म्हणजे शिवतीर्थावरचा दावा हा पूर्णपणे एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यासाठी सोडून दिला. त्याचं कारण तुम्हाला काय वाटतं? त्यांनी हे पाऊल मागे घेतलं आणि स्वतःसाठी त्यांनी क्रॉस मैदान निवडलेलं आहे. नाही, एक तर पहिली गोष्ट कुठलाही वाद होऊ नये अशी त्यांची इच्छा असेल तर चांगली गोष्ट आहे. पण शिवसेनेचा हा दसरा मेळावा हा पारंपरिक आहे. 2012 पर्यंत म्हणजे 1964 पासून ते 2012 पर्यंत शिवसेनेचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्या मैदानावरती सभा घेत होते आणि विचारांचं सोनं जे काही लोटत होते ते. 12 ते 22 शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तिकडे सभा घेतल्या. मागच्या वर्षी ज्या वेळेला पक्ष फुटला त्यावेळेला देखील न्यायालयाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच तिकडे परवानगी दिली. मागच्या सगळ्या एकंदर परंपरा बघता आणि एकंदर ह्या सगळ्याचा विचार करता याचा अर्ज देखील शिवसेनेने केला होता. 7 ऑगस्टला शिवसेनेने अर्ज केला. 7 ऑगस्टला शिवसेना पक्षाने म्हणजे आताचा एक तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने 7 तारखेला अगोदर केला. त्याच्या पाठोपाठ तासाभराने शिवसेनेने अर्ज केला आणि लगेच तसाच अर्ज 1 तारखेला देखील घुसवण्यात आला. ज्याच्या एंट्रीज आम्ही काल शोधून आणल्या की कशा पद्धतीने तो घुसवला गेलाय. आणि कोर्टामध्ये हे प्रकरण शिवसेनेच्या बाजूने आलं असतं असा मला विश्वास होता. खरं तर पारंपरिक जर आपण म्हटलं तसं बघितलं तर शिवसेनेचा तो अधिकार आहे, त्यांचा तो हक्क आहे. शिवतीर्थावर तो दसरा मेळावा होत आलेला आहे. मात्र मागच्या खेपेला जेव्हा कोर्टानं निर्णय दिला होता तेव्हा चिन्ह किंवा पक्षाचा निर्णय झालेला नव्हता. आता जरी आपण सुप्रीम कोर्टात गेला असाल तरी सध्या तरी निवडणूक आयोगानं ते चिन्ह आणि तो पक्ष एकनाथ शिंदेंना दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ त्यांना मिळण्याचे चान्सेस ह्या खेपेला जास्त नव्हते का? नाही, असं आहे की शिवसेना त्यांना दिलेली आहे ती देखील प्रश्नचिन्ह आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये पक्ष कसा द्यायचा हे ठरवलेलं आहे. आणि ते परत आम्ही सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलेला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्ही सुप्रीम कोर्टात चॅलेंज केला आहे. या उपरही मागच्या वर्षी जरी तुम्ही म्हटलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच मिळाला होता. याच्या पूर्वीच्या सगळ्या सभा शिवसेना उद्धव ठाकरेंनी 12 पासून 22 पर्यंत उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या. त्यामुळे आणि पहिला अर्ज हा कोणाचा हा जर विचारात घेतला असता तर पहिला अर्ज पण कारण शिवसेना म्हणून तिकडे दिला जात नाहीये, तिकडे पहिला अर्ज कोण केला जातो म्हणून तो दिला जातो. आणि पहिला अर्ज हा आमचाच होता आणि त्या अर्जाच्या बाबतीतले सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. धन्यवाद. आपण एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये येऊन आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो पाहण्याची. तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, शिंदे गट शिवाजी पार्क ऐवजी क्रॉस मैदानावर दसरा मेळावा घेणार, याचा फायदा कुणाला होईल? 35,000 मतं युट्यूबवर पडलेली आहे. 85% लोकांचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे, 15% लोकांचं म्हणणं आहे एकनाथ शिंदे. इंस्टाग्रामवर एकूण 3,500 मतं. %64% लोकांनी म्हटलंय उद्धव ठाकरे, 36% लोकांनी म्हटलंय एकनाथ शिंदे. विधिमंडळ विरुद्ध न्यायपालिका संघर्ष देशाला नवा नाही.
खरं तर एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर अँड द ज्युडिशियरी म्हणजेच कार्यपालिका, कायदे मंडळ आणि न्यायपालिका हे लोकशाहीचे प्रमुख स्तंभ. धोरणात्मक निर्णय घेणे आणि कायदे अंमलात आणण्याचे अधिकार कार्यपालिकेकडे आहे, तर कायदे मंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे, तर वादविवाद निकाली काढण्याची जबाबदारी न्याय व्यवस्थेवर आहे. या यंत्रणांचा एकमेकांवर अंकुश असणं घटनाकारांना अपेक्षित होतं. पुन्हा एकाकडे जास्त पॉवर शिफ्ट झाली तर लोकशाही योग्य पद्धतीनं चालू शकणार नाही, असं घटनाकारांचं मत होतं. मात्र इतक्या आदर्श पद्धतीनं कामकाज चालणं वाटतं तेवढं सोपं नाही. त्यामुळे कायद्यातील, घटनेतील पळवाटांची मदत घेऊन यातले किमान 2 घटक तरी कधी एकमेकांना पूरक तर कधी एकदम विरोधी भूमिका घेताना दिसतात. त्यातही केंद्रात मजबूत, एकहाती, प्रचंड बहुमत असणारं सरकार असेल तर हा धोका वाढू शकतो. अगदी आणीबाणी ते शहाबानो ते राम मंदिर ते गेल्या 10 वर्षात कित्येक छोट्या मोठ्या प्रकरणात देशानं पाहिलंय. त्यामुळे एखादा मोठा गुंतागुंतीचं राजकीय प्रकरण कोर्टात गेलं की त्याचा निकाल कुठल्या दिशेनं कळणार याचे आडाखे सर्वसामान्य जनताही लागू लागली आहे. महाराष्ट्रातील उपाध्यक्ष अविश्वास आणि आमदार अपात्रता प्रकरण किंवा शिवसेना फूट प्रकरणाबाबत ते आडाखे बरोबर ठरू लागले आहेत अशी जनतेत भावना आहे. ती त्यामुळेच उद्यापासून नबाम रेबिया प्रकरणातील सुनावणी 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे सुरू होईल. त्याचा शिंदे, फडणवीस, पवार सरकारवर, राज्यातील राजकारणावर, शिवसेनेवर काय आणि कसा परिणाम होईल याकडे आपलं लक्ष असेल. आता सुरुवात करूयात आजच्या दुसऱ्या महत्वाच्या विषयाची. 51 गाड्यांचा ताफा, मागे पुढे माध्यमांच्या गाड्या, प्रत्येक चौकात जेसीबीतून पुष्पवृष्टी, गावोगावी जंगी स्वागत. हे चित्र कुठं दिसतं असं विचारलं तर तुम्ही म्हणाल की कोणत्याही राजकीय नेत्यांची रॅली असेल तर, किंवा राजकीय सभा असेल तर, फार फार तर एखाद्या सेलिब्रिटीसाठीही अशाच पद्धतीनं स्वागत केलं जातं. मात्र सध्या राज्यात एका व्यक्तीचं असं स्वागत होतंय, त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. संपूर्ण मराठा समाज हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा असल्याचं हे चित्र आहे. पण अशा वेळी अनेक दशकं मराठा समाजाला समाज म्हणून एक वेगळी अस्मिता आणि एक वेगळा धर्मच देणारे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी मात्र आज मराठा समाजाचेच कान टोचले असं म्हणावं लागेल. नक्की काय म्हणालेत पुरुषोत्तम खेडेकर? मराठा समाजाने अहंकारापोटी काही चुका केल्यात. त्या काळी ओबीसी होण्यात त्यांना कमीपणा वाटायचा, म्हणून त्या काळी अनेकांनी कुणबी म्हणून नोंदी केल्या नाहीत. कुणबी हा शब्द मराठा शब्दाच्या मानाने कमी मानला जातो. आणि सगळ्यात महत्वाचे, सरकार हे मनोज जरांगे पाटलांना गाजर दाखवत आहेत. नक्की काय म्हणालेत खेडेकर आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे या मताशी सहमत आहेत का हे बघूया. मराठा समाजाला सहजासहजी अगदी मंडल आयोगाच्या वेळेस सुद्धा कदाचित ओबीसीचं आरक्षण मिळू शकलं असतं किंवा ओबीसी मध्ये समाविष्ट करता येऊ शकलं असतं. त्यावेळेस काही मराठा संघटनांनी, काही मराठा व्यक्तींनी किंवा नेत्यांनी ओबीसी होणं म्हणजे कमीपणाचं आहे किंवा मागासलेपणाचं आहे, हलकेपणाचं आहे, अशा अहमभावातून, अहंकारातून किंवा अतिशय अज्ञानातून इन जनरल सर्वच आरक्षणाला विरोध केला. जसा संघटनांचा विषय आहे तसंच मराठा समाजातील राजकीय नेते 80-90च्या दशकात जे कोणी होते त्यांनी सुद्धा मंडल आयोगासमोर साक्ष देऊन मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करावे अशी मागणी केली नाही किंवा पुरावे दिले नाही. आणि त्यामुळे हा विषय त्यावेळेस सहज शक्य असताना कोणी गांभीर्याने घेतला नाही, हा महत्वाचा भाग आहे. तेच तर झालं ना, त्यावेळेस त्यांना काय झालं तर कोणाला माहित. आता आम्हाला यांना द्यायची वेळ आली ना, आता आम्ही झुंजतोच आता द्या 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 म्हणून. त्यावेळेस ते जर थोडे हुशारी दाखवली असती तर ते साहेब म्हणते ते काही चुकून आहे ना, त्यावेळेस हुशारी दाखवली असते. आज आम्हाला यांना द्यायची गरज नसती पडली. आज सगळा समाज रस्त्यावर आहे. आज
त्यांच्या एका जणाच्या त्या चुकीमुळं. मग आता त्यांनी चूक केली, सरकारने दुरुस्त करायला पाहिजे ना. चला त्यांची चूक झाली होती, पण ओबीसी तर समाविष्ट आहे मराठा समाज. मराठा आणि कुणबी एकच आहेत, देऊन टाका यांना. आता जर साहेब एवढं सांगते तर सरकारनं किमान एवढं तर लक्षात घेतलं पाहिजे ना आता, की आहेतच मराठा आणि कुणबी एकच. त्यावेळेच एखाद्या चुकीमुळं कशाला मुर्दे पडून द्यायचे मराठ्यांच्या पोराची, फाशी घ्यायला लागते एका टक्क्यावर उठल्या तर. हे सरकारनं आता जाणून घेतलं पाहिजे, हे मत आमचं, आणि द्यावं. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना मंडल आयोगाची स्थापना झाली. बिहारमधील खासदार BP मंडल यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या आयोगानं 1989 साली आपला अहवाल दिला. त्यानुसार देशात सगळ्या धर्मांमध्ये मागासलेल्या एकूण 3,500 पेक्षा जास्त जाती आहेत. यातल्या सगळ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षणाची शिफारसही होती. 7 ऑगस्ट 1990 रोजी पंतप्रधान VP सिंहांनी मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या आणि देशात आरक्षण लागू झालं. त्याला जोरदार विरोधही झाला होता. आता हा इतिहास आज सांगण्याची गरज का पडली आहे, तर पुरुषोत्तम खेडेकरांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा मंडल आयोगाचं काम सुरू होतं तेव्हा राज्यातल्या मराठवाड्यातील मराठा नेत्यांनी कुणबी होण्यास नकार दिला होता. हा दावा खेडेकरांनी केलाय. त्यांच्या याच दाव्यावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तो प्रश्न आपण बघूया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न होता, मराठा समाजानं अहंकारामुळे कुणबी नोंदी टाळल्या. पुरुषोत्तम खेडेकरांच्या मताशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. याच प्रश्नावर महाराष्ट्राचा कौल आणि मतं दोन्ही जाणून घेणार आहोतच. मात्र त्याआधी पुन्हा एकदा खेडेकरांच्या दाव्याकडे जाऊयात. बुलढाण्यात ABP माझाशी बोलत असताना सरकारलाही इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. तो म्हणजे महाराष्ट्र सरकारला वाढीव आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत. सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना गाजर दाखवलं आहे. मात्र सरकारनं 40 दिवसांनी आरक्षण दिलं नाही तर राज्यात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होईल. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर राज्य सरकार जबाबदार राहील असं म्हणत असतानाच मराठा समाजाविषयी आणखी एक भाष्य केलं. जेव्हा विदर्भातील मराठ्यांना ओबीसीत स्थान मिळालं, उत्तर महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसीत स्थान मिळालं, तेव्हा मराठवाडा मात्र काही प्रमाणात या ओबीसी आरक्षणापासून दूर राहिला. तो मराठवाडा आता का ओबीसीतून आरक्षण मागतोय त्याचीही कारणं पुरुषोत्तम खेडेकरांनी स्पष्ट केली. ज्या मराठ्यांनी अज्ञानापोटी, अहंकारापोटी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नकार दिला होता, त्यांच्या लक्षात आलं की आता आपण स्वबळावर, शेतीच्या भरोशावर पुढे जाऊ शकत नाही. रोजगार संपलेला आहे आणि नोकऱ्या हा एक चांगला पर्याय आहे. त्यावेळेस आमच्या लहानपणी उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी आणि त्यापेक्षा भीक बरी अशा पद्धतीचे एक तत्वज्ञान होतं. परंतु हे अव्यवहारी होतं. हे समजेपर्यंत बराचसा उशीर झाला होता आणि ते आता समजल्यामुळे जो मराठा समाज अत्यंत विरोधात होता किंवा ओबीसीच नाही तर सर्व आरक्षण नसावं अशा मानसिकतेतला एक काही वर्ग होता, त्यांना आता ते उमगलेलं आहे की आपली चूक झालेली आहे आणि ते पुन्हा दुरुस्त करतायत असं मला वाटतं. त्यामध्ये काही गैर आहे अशातला काही भाग नाही. उशीर झालेला आहे, कायद्यात ते बसतं आणि ते देता येऊ शकतं. ते कसं द्यायचं याच्यासाठी लागणारी जी राजकीय इच्छाशक्ती आहे त्याची सर्वात मोठी कमतरता आहे. जे खेडेकरांनी सांगितलं अगदी तशीच स्थिती मराठवाड्यात दिसते. मराठा आरक्षणाची मागणी वर्षानुवर्ष सुरू आहे. आताही जालन्याच्या सराटी गावात मनोज जरांगे उपोषणावर बसलेत. त्यांनी उपोषण मागे घेतलं. त्यांना सरकारनं समिती स्थापन करत आश्वासनही दिलंय. त्यावरही खेडेकरांनी भाष्य केलंय. तेही पाहूया. जरांगे पाटील यांनी एक मोठं आंदोलन उभं केलंय आणि त्याला शासनाने भेट देऊन त्यांचं उपोषण सोडवलं. त्यांना 1 महिन्याची मुदत मागितली आहे. खरंच 1 महिन्यात आरक्षण मिळेल, सरकार आरक्षण देईल? आणि तुम्हाला काय वाटतं की सरकार खरंच आरक्षण देण्याच्या मनस्थितीत आहे का? कारण आता याला फक्त 10 दिवस उरलेत जवळपास.
त्यांचा अल्टिमेटम संपला तर 10 दिवस सरकार देईल आरक्षण जरांगे पाटलांच्या भूमिकेला. शक्यता जवळपास शून्य आहे. मुख्यमंत्री, त्यांचे 2 उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या अनेक मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी जे काही सातत्याने सांगितलेलं आहे की सध्याच्या 52% आरक्षणाला धक्का न लागता याच्या बाहेर वेगळं आरक्षण आम्ही मिळवून देऊ, ते आज तरी स्वप्नवत आहे, ते अशक्य आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आपसात काही चर्चा झाली असेल किंवा काही घडली असेल तर ते मला आज सांगता येणार नाही. परंतु आहे या परिस्थितीमध्ये आज तरी ओबीसी व्यतिरिक्त दुसरं कुठलंही आरक्षण ते 52% देण्याचे अधिकार महाराष्ट्र सरकारला नाही. आणि त्यामुळे महिन्याभरात आम्ही काहीतरी करू, हे त्यावेळेस त्यांनी या उपोषणकर्त्या मुलांना दाखवलेलं एक गाजर होतं आणि एस्किमोच्या त्या मासाच्या तुऱ्यासारखं ते आज शेवटी मराठा समाज त्यामध्ये गुंतून गेलेला आहे. जे काही सध्या त्यांचा जागरणाचा कार्यक्रम सुरू आहे ते सरकारवर एक दबाव आणण्यासाठी चालूच ठेवावं लागणार आहे. पुरुषोत्तम खेडेकरांच्या याच वक्तव्याला धरून आम्ही मनोज जरांगेंना प्रश्न विचारला. त्यावर जरांगे काय म्हणाले ते आधी पहा. तुम्ही सरकारला मुदत दिलेली आहे ती महिन्याभराची होती, त्यात तुम्ही पुन्हा 24 तारखेपर्यंत म्हणजे 14+10 24 तारखेपर्यंत मुदत देणार आहात आणि 23 तारखेपर्यंत ही जी समिती आहे ती मराठवाड्यातच आहे. मग एका दिवसात तुमच्या मुदतीच्या आत हे आरक्षण देणं शक्य आहे का असं तुम्हाला वाटतं का? कारण समिती तर 23 तारखेपर्यंत इथंच आहे. शक्य आहे, कारण त्यांना शक्य नसतं, त्यांनी आमच्याकडून वेळ घेतला. आता त्यांनी वेळ घेतलाय, त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. कारण मराठा समाज रात्रंदिवस जागा आहे. म्हणून सरकारनं एका दिवसात काम ते होतंय. सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र तुम्ही द्या आणि ते तुम्हाला द्यावंच लागते. त्याशिवाय मात्र आम्ही हटत नाहीत. आणि आंदोलनाच्या बाबत तुम्ही विचारलंय पुढं काय, पुढं आम्ही मंडप खाली ठेवलाच नाही ना. मराठा समाजाला मी शब्द दिलेला आहे, मराठा समाजाची मरेपर्यंत गद्दार करणार नाही. जरांगेंचं हे उत्तर म्हणजे आंदोलनाचा इशाराच म्हटलं पाहिजे. हे आंदोलन गेल्या वेळी सरकारला झेपलं नव्हतं, त्यामुळे आता तर थेट मराठा समाजाच्या नेत्याच्या भूमिकेत आलेल्या जरांगेंनी जर परत उपोषण आंदोलन केले तर सरकारसमोर नक्की काय ऑप्शन्स आहेत हे आता सांगणे कठीण आहे. तसेच हळूहळू जरांगेंना दिलेलं 40 दिवसाची मुदत आता 18 दिवसावर आली आहे. नक्की सरकारकडे काही प्लॅन आहे का? नाही तर परत तीच अडचण होणार असं दिसतंय. त्यात 100 एकर शेत जमीन रिकामी करून जरांगेच्या एका भव्य सभेची तयारी त्यांच्याच उपोषण झालेल्या स्वगावी अंतरवाली सराटी येथे 14 तारखेला होणार आहे. त्यामुळे ही सभा विशेष राहणार, काहीतरी वेगळी घोषणा करणार असे मराठा समाजाला अपेक्षित आहे. तूर्तास वेळ झाली आहे आजच्या दुसऱ्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आपण प्रश्न विचारला होता, मराठा समाजानं अहंकारामुळे कुणबी नोंदी टाळल्या, पुरुषोत्तम खेडेकरांच्या मताशी सहमत आहात का? विनायक मुंबईहून एक्सवर, निजामकालीन विशिष्ट कारकुनांनी मराठा समाजाविषयी आकस धरून त्यांच्या नोंदी केल्या. युट्यूब वरून विष्णू पाटील, होय हे खरे आहे, आजही त्याच मताला चिकटून असणारे बलाढ्य नेते आहेत. फेसबुक वरून राहुल लोणीकर, अहंकारामुळे नाही, सामान्य मराठ्यांच्या अज्ञानामुळे आणि दूरदृष्टीचा अभाव, नेत्यांवरचा आंधळा विश्वास. फेसबुक वरून सोपान सपकाळ, होय सहमत आहे. इंस्टाग्राम वरून संतोष देशमुख, अहंकारामुळे नसून आरक्षणापासून काय फायदे होतात याची माहिती नसल्यामुळे समाज आरक्षणापासून वंचित राहिला. पुरुषोत्तम खेडेकरांनी मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावर आपण विचारला होता आजचा दुसरा प्रश्न. ब्रेक आधी त्याच प्रश्नावरच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या होत्या. आता वेळ झालीये पोल सेंटरला जाण्याची आणि महाराष्ट्राचा कौल पाहण्याची. आजचा आपला प्रश्न होता, मराठा समाजानं अहंकारामुळे कुणबी नोंदी टाळल्या, पुरुषोत्तम खेडेकरांच्या मताशी सहमत आहात का? एकूण 25,000 मतं युट्यूबवर 82% लोकांनी होय म्हटलंय, 18% लोकांनी नाही म्हटलंय.
इंस्टाग्रामवर 3,500 मतं, 63% लोकांनी होय म्हटलंय, 37% लोकांनी नाही म्हटलंय. एक्सवर 77% लोकांनी होय म्हटलंय, 23% नाही म्हटलंय. खरं तर महाराष्ट्राचा विचार केला तर मराठा आरक्षण हा मुद्दा येणाऱ्या निवडणुकांमध्ये गाजू शकतो. सध्या तरी राज्यात कोणत्याही मोठ्या निवडणुका नाहीयेत, त्यामुळे हा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे सरकारकडे पुरेसा वेळ आहे हे आपण म्हणू शकतो. मात्र मनोज जरांगेंची मागणी मान्य करत मराठा समाजाला खुश करण्यासाठी इतर समाज दुखावले जाणार नाहीत, याचीही काळजी शिंदे सरकारला घ्यावी लागणार आहे. प्रश्न हा आहे की शिंदे सरकारकडे खरंच काही ठोस उपाय आहेत का? केंद्रानं आरक्षण मर्यादा वाढवून देणं यावर नेते बोलत आहेत, मात्र हाच विषय केंद्राकडे नेल्यासंदर्भात सरकारकडून फारशी माहिती समोर आलेली नाहीये. राज्यातल्या या आंदोलनांवर तोडगा हवाय हे सर्वांना, आम्हा तुम्हा सर्वांना माहिती आहे. पण खरंच कोर्टासमोर टिकेल असा पर्याय मात्र कोणीच सांगू शकत नाहीये आणि हेच कुठेतरी आज खेडेकर यांनी अधोरेखित केले आहे. आंदोलनांवर योग्य असा तोडगा काढण्याचं आव्हान शिंदे सरकार समोर आहे. बघूया ते काय करतात. 0 आवरमध्ये आज इथेच थांबूया. उद्या रात्री नवीन विषय आणि सखोल विश्लेषणासाठी पुन्हा भेटू. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.